एकंदरीत असं वाटतं का आपल्या अंगणवाडी ताईंना 3000 रुपये मानधन वाढ आणि 2000 रुपये प्रोत्साहन भत्ता मिळाला म्हणजे आपल्या अंगणवाडी ताई इतक्या सुस्तावल्या त्यांना वाटतं सरकारने आम्हाला 50,000 रुपयेच वाढवले का काय. अशी परिस्थिती सगळीकडे झालेली आहे. रात्रंदिवस पाठपुरावा करणारी आपली महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कृती समिती आपल्याला आव्हान करते का आपल्याला सर्वांना माहित आहे का आपल्याला ही जी मानधन वाढ झाली ही कोणत्या परिस्थितीत झाली आणि कशा गडबडीमध्ये झाली. आपल्या अंगणवाडी प्रकल्पाची स्थापना झाली तेव्हापासून एवढा मोठा आपला संप झालेला नव्हता आणि 2024 मध्ये आपले रेकॉर्ड ब्रेक असे मोर्चे झाले. प्रत्येक 1-2 महिन्याला आपण आझाद मैदानमध्ये जागा पुरत नव्हती असे मोर्चे आपण काढले आणि एवढा मोठा संप झाला. त्यानंतर आपल्याला स्थगित करावं लागलं आणि सरकारने काही गडबडीमध्ये आपल्या तोंडाला पानं पुसलीत. आपल्याला आश्वासन दिलं होतं का आम्ही तुम्हाला राऊंड फिगर 15,000 रुपये मानधन वाढ देऊ. पण ज्यावेळेस त्यांनी शासन निर्णय काढायचा वाढ डिक्लेअर करायची त्याच्यामध्ये मेघ घातली खुटा घातला का 3000 रुपये आपल्याला मानधन वाढ दिली आणि 2000 रुपये प्रोत्साहन भत्ता दिला. त्या प्रोत्साहन भत्त्यामध्ये देखील त्यांनी टक्केवारीचा खेळ केला आणि आपल्याला कदापि हे मान्य नाही. म्हणून आपल्याला त्यांना आठवण करून द्यायची आहे तर तुम्ही आम्हाला जे आश्वासन दिलं होतं निवडणुकीच्या पूर्वी